सियावर रामचंद्र की जय. यमुनेच्या तीरावर असलेल्या श्यामवटाचे दर्शन करून रामचंद्र चित्रकूट पर्वताकडे निघालेले आहेत आणि इकडे शृंगवेरपुरामध्ये सुमंत्र अजूनही रामचंद्रांच्या पाठमोऱ्या मूर्तीकडे डोळे लावून बघतोय. डोळ्यातून अश्रुधारा वाहत आहेत, तरीही रामचंद्र गेल्यावरही सुमंत्र तिथे थांबून आहेत. कशासाठी बरं सुमंत्र थांबले असतील? मनामध्ये एक विचार आहे, रामचंद्र मला परत बोलवतील आणि सांगतील चल सोबत, ही भाबडी आशा मनामध्ये आहे. आणि दुसरं, सुमंत्र दशरथाचे दूत आहेत तिथे, त्यांना रामचंद्र कुठे गेलेत या संबंधीची माहिती पण घ्यायची आहे आणि ती माहिती महाराज दशरथांना नेऊन पोचवायची आहे. म्हणजे एका मंत्र्याचं काम जे आहे ते पण करायचं आहे. म्हणून सुमंत्रांनी निषादराज गुहांच्या सोबत गप्पा मारत मारत या सगळ्या गोष्टी सांगितल्यात. निषादराज गुह तर रामचंद्रांचा मित्र, त्याने आपल्या दूतांना रामचंद्रांची माहिती घेण्यासाठी पाठवलंय. म्हणजे गेलेत, कोणी असं सहज सोडणार नाहीये. अहो, रामाची माहिती नाही घ्यायची तर कोणाची घ्यायची हो. सुमंत्र निषादराज गुहकडे काही काळ थांबून आहेत आणि त्या 1-2 दिवसाच्या मुक्कामामध्ये निषादराज गुहांचे दूत परत आलेत. ते काय गेले आणि आले माहिती घेऊन, आणि त्यांनी ही सगळी माहिती निषाद राजास सांगितली की रामचंद्र इथून गेले, भारद्वाज मुनीच्या आश्रमामध्ये थांबले, मग त्यांनी गंगा यमुना संगम तीरावर श्यामवटाचं दर्शन घेऊन होडी बनवावी आणि त्या होडीतून यमुना पार करून पलीकडे जावं असं सांगितलं. त्यांनी यमुना पार केली आहे आणि ते त्या बांबूच्या वनातून आता पुढे चित्रकूट पर्वताकडे निघालेले आहेत आणि चित्रकूट पर्वतावरच ते आपला पुढचा मुक्काम ठेवणार आहेत. आता रामचंद्रांचं लोकेशन फायनल झालंय सगळ्यांच्यासाठी की ते नेमकं थांबणार आहेत कुठे हे दूतांनी सांगितलंय गुहाला. म्हणजे बघा, म्हणजे वनवासात गेले, जंगलात गेले, कुणालाच माहित नाही अशा ठिकाणी गेले, मग माहिती कशी मिळाली, असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये येतात. मग वाल्मिकींना कुठून कळलं, काय झालं? त्या जे सोर्स आहेत, माहितीचा जो स्रोत आहे तो वाल्मिकींनी स्पष्टपणे सांगितलाय. म्हणून मी म्हणतो की जर रामचरित्रावर काही बोलायचं असेल तर वाल्मिकी रामायणाचा पूर्ण संदर्भ घेऊन बोललं पाहिजे. म्हणजे उगाच काहीतरी इकडचं तिकडचं वाचलं, पहिला भाग वाचला, दुसरा भाग वाचला, तेवढ्या एका संदर्भ घेतला म्हणून बोललं असं करता कामा नये. तर तुम्हाला पूर्ण वाल्मिकी रामायण नीट मागच्या पुढच्या संदर्भासह वाचायला हवं. मी तुम्हाला पुढच्या भागाच्या मध्ये एक एक पुढचे संदर्भ, मागचे संदर्भ कसे आहेत ते सांगतोय. म्हणजे एक कथा तर आपण असं म्हणतो की जी वाल्मिकी रामायणात नाही म्हणून सांगितली होती, मी आठवत असेल तुम्हाला, श्रावण बाळाची, ती कथा पुढे येते. ती कशी येते ते सुद्धा बघणं आवश्यक आहे. म्हणजे वाल्मिकी रामायण वाचताना त्यांचे सोर्स कोणकोणते आहेत ते पण सांगतायत. वाल्मिकींनी सांगितलंय की निषाद राजाने आपले दूत रामचंद्रांच्या मागे ते नेमके कुठे जात आहेत हे बघण्यासाठी पाठविलेले होतेच. कारण रामचंद्रांचं मुक्काम कुठे असणार आहे, ते थांबणार आहेत कुठे, याची माहिती मिळणं आवश्यक आहे. पुढे याचा उपयोग सुद्धा होणार आहे. माणसं किती दूरदर्शी असतात बघा, माहिती घेऊन ठेवतात आणि बरोबर पुढच्या वेळेला ते ती माहिती पुढे सरकवतात. सुमंत्रांना ही माहिती कळाली आहे, समजलंय की रामचंद्र भारद्वाज मुनींच्या आश्रमात गेले, तिथून गंगा यमुना संगमस्थळी गेले, श्यामवटाचं दर्शन घेतलंय, तिथल्या वृक्षराजीतून वाट काढत आता ते चित्रकूट पर्वताकडे निघालेले आहेत. चित्रकूट पर्वतावर पोहोचायला त्यांना दुसरा दिवस तरी उजाडणार आहे. तोपर्यंत आता आपण अयोध्येला जाऊ शकतो. कारण आपल्याकडे जी महत्वाची जबाबदारी होती रामचंद्रांना वनात नेऊन सोडणे आणि त्यांनी काय केलं आहे, कसं केलं आहे याची माहिती देणे. म्हणजे वाल्मिकींना ही माहिती कशी कळाली
तर ती माहिती दूतांनी निषादराजांना दिली, निषादराजांनी सुमंत्रांना दिली, सुमंत्रांनी जाऊन दशरथांना दिली. अशी सर्वतोपमुखी झालेली ही माहिती वाल्मिकींच्या रामायणात येते. म्हणजे उगाच तर्कट करत हे सगळं रचलेलं नाही आहे, तर शास्त्रशुद्ध आधार सुद्धा आहे. सुमंत्रांचा पाय निघेना, जावं तर लागणार आहे. महाराज दशरथांना ही सगळी माहिती सांगावी लागणार आहे. सुमंत्र रथामध्ये आरूढ झालेत. निष्प्राण देह, खरं तर जसा टाकला जातो ना एखाद्या गाडीमध्ये, तसा सुमंत्रांचा भावनाशून्य देह, अगदी भावनाशून्य म्हणतोय मी. काय डोक्यात काही विचार नाही, काय नाही. उठलेत, रथामध्ये स्वतःला ढकललाय आणि रथ निघालाय. आता हा रथ अयोध्येच्या द्वारापर्यंत येऊन पोचलाय. एक रथ अयोध्या नगरीमध्ये प्रवेश करतो आहे आणि त्यात कोणीतरी बसलेलं आहे याची माहिती अयोध्यावासियांना कळाली. अर्थात रक्षकांना, सैनिकांना या रथाची ओळख पटल्यामुळं ते अत्यंत उत्सुकतेनं बघत होतेच, पण नगरवासियांच्या डोळे या रथाकडे बघत होते. आणि ज्या क्षणी अयोध्या जवळ आली त्या क्षणी सुमंत्रांना अयोध्येचं रूपच कसं विचित्र वाटलं. म्हणजे आनंद शून्य अवस्था होती अयोध्येची. तिथे कुठे लोकांच्या मनामध्ये चांगली भावना दिसत नाही, खुललेले चेहरे नाहीत. अयोध्येमध्ये जे नेहमीचं मंगलमय वातावरण आहे ते नाही. सुनी सुनी अशी निरस, एकांत, खिन्न, दुःखी अयोध्या पहिल्यांदाच ते बघत होते. अयोध्येतली या वातावरणाने सुमंत अधिकच खिन्न होत चालले होते, अधिकच त्यांची अवस्था वाईट होत चालली होती. आणि तेवढ्यात अयोध्यावासियांपैकी काही लोकांनी ओळखलं की सुमंत्र अयोध्येमध्ये येत आहेत. आणि ते अयोध्येमध्ये येत आहेत हे कळल्यावरती अयोध्यावासी त्यांच्याकडे धावत जाऊ लागले आणि प्रत्येक जण एकच प्रश्न विचारू लागला, काय म्हणाले रामचंद्र? कसा आहे माझा राम? कशा आहेत सीता? प्रत्येकाला एकच आहे, कसा आहे माझा राम? कुठे सोडलत तुम्ही त्यांना? कुठे सोडलत तुम्ही त्यांना? कसं सांगावं सुमंत्रांनी? म्हणजे सुमंत्रांच्यासाठी तर स्वतःला अपराधबोध होताच होता. दुःख होतं की रामचंद्रांनी नेलं नाही. अपराधबोध हा की जणू काही सुमंत्रांनीच त्यांना वनवासात सोडले आणि आता आपण परत घेऊन नाही आलो. काय तोंड दाखवू अयोध्यावासियांना? काय तोंड दाखवायचं? अयोध्यावासी कसा आहे राम, कसा आहे राम विचारतायत आणि सुमंत्रांनी याच याला कंटाळून शेवटी आपल्या तोंडाला बांधून घेतलंय. ओळख पटू नये याची व्यवस्था केली आहे आणि स्वतःच रथ हाकत महाराजांच्या, दशरथ महाराजांच्या महालाकडे नेलेला आहे. उठलेत, एका महालातून आतल्या महालात, आतल्या महालातून आतल्या महालात, तसं करत करत दशरथ ज्या ठिकाणी पहुडलेले आहेत, दशरथ ज्या ठिकाणी शोकमग्न अवस्थेमध्ये बसलेले आहेत, अशा ठिकाणी ते गेलेले आहेत. आणि तिथे अत्यंत मलिन चेहऱ्याने, पीडित चेहऱ्याने महाराज दशरथ दिसत आहेत, जे शोकमग्न आहेत. आपला राजा एवढा शोकमग्न अवस्थेत पहिल्यांदाच सुमंत्र बघतायत. ते महाराज दशरथांच्या समोर उभे राहत आहेत आणि महाराज दशरथ विचारतायत, काय झालं सुमंत्र? बघा, कुठे आहे राम? काय झालंय रामाचं? तेव्हा सुमंत्रांनी आपले हात जोडले आणि म्हणाले, महाराज, मी रामचंद्रांना आपल्या आज्ञेप्रमाणे शृंगवेरपुरापर्यंत घेऊन गेलो. शृंगवेरपुरातून गंगा ओलांडून ते पलीकडे गेले आणि ते पलीकडे गेल्यानंतर पुढे भारद्वाज मुनीच्या आश्रमात गेले. तिथून त्यांनी चित्रकूट पर्वतावर जाण्याचा सल्ला दिला ऋषींनी, म्हणून ते चित्रकूट पर्वताकडे निघालेले आहेत. इतकी माहिती माझ्याकडे आहे. कुठे गेलाय, काय गेलाय हे कळत असताना दशरथ विचारतायत, सुमंत्र, राम काय म्हणाला? सुमंत्रांनी सांगितलं, रामाने माझ्याकडे निरोप दिलाय की तुम्ही मंत्री आहात, राजघराण्याची काळजी घेणारे मंत्री आहात. तेव्हा
माझ्या पित्याचा राजाचा सांभाळ करा. माता कैकेयीला सांगा की तुझ्या इच्छेनुरूप सगळं होतं आहे, त्यामुळं तूही आता महाराजांचा सांभाळ कर. माता कौसल्याला निरोप द्या की 14 वर्षाच्या वनवासानंतर मी परत येईन. भरताला सांगा की राज्यकारभार नीट कर, तुम्हालाही फार दुःख वाटून घेऊ नका असा निरोप दिला आहे. दशरथाच्या डोळ्यामध्ये गळगळ गळगळ पाणी येत आहे. ते म्हणाले, महाराज, लक्ष्मण मात्र चिडलेले होते. ते म्हणाले की कैकेयीच्या वचनाला पाळण्यासाठी महाराजांनी रामचंद्रासारख्या योग्य युवराजाला वनवासात पाठवलं, त्याच्यामुळं सीतानाही वनवासात जावं लागतंय. मलाही माझ्यावरही ही वेळ आलेली आहे. महाराज दशरथ असे कसे वागू शकतात असं लक्ष्मण म्हणाला. सीता माता मात्र काहीच बोलल्या नाहीत. त्यांच्या डोळ्यात आसव होती. त्या आपल्या पतीच्या सोबत जात होत्या. पण रामाचा सहवासच सीता आणि लक्ष्मण यांना अत्यंत आनंदी वाटत होता. आणि हीच वार्ता घेण्यासाठी मी गुहाकडे थांबलो होतो. मला वाटलं होतं ते बोलावतील, पण त्यांनी मला बोलावलं नाही हेही प्रांजळपणानं सांगून टाकलं. आणि त्यासोबत एका राजाला सांगितलं, महाराज, मी रामचंद्रांना सोडून अयोध्येमध्ये येत असताना अयोध्येची जी अवस्था होती ती फार बिकट होती. अयोध्या आनंद शून्य झालेली आहे. अयोध्येमध्ये कोणतंही चैतन्य उरलेलं नाही. महाराज, माझी विनंती आहे आपल्याला की आपण या प्रजेला सांभाळावं. आपल्या रामाचं, पुत्राचं, वधूचं हे म्हणणं ऐकल्यानंतर दशरथाला अधिकच शोक अनावर झालाय. विदेह राजा जनकाला काय सांगू हा प्रश्न पडलाय. आणि याच शोकामध्ये महाराज दशरथ पुन्हा एकदा मूर्छित होऊन पडलेले आहेत. फक्त राम 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 एवढाच जप महाराजांच्या मनात चालू आहे. पुढे काय होतंय ते बघूया पुढच्या भागामध्ये. सियावर रामचंद्र की जय.